एक अष्टपैलू खेळाडू. सलामीचे 2 फलंदाज नितेश हांडवा आणि बाळकृष्ण किरकिर यांना पाहतोय. भावेश यांना पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला बाळकृष्ण. पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न केला. फटका बसलाय. चेंडू हवेत आहे परंतु नो मॅच लाईनला चेंडू जातोय. फाईन लेगच्या डोक्यावरून एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथं आता पहिल्याच बॉलवरती येतोय एका कडाकडी प्रहार. येतोय चौकार. रिप्ले मध्ये पहा पण मिसटायमिंग झाला होता. बराच का चेंडू हवेत होता परंतु नो मॅच लाईनला चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिले तर उंची सुद्धा जास्त होती, लांबी सुद्धा जास्त होती. त्याच कारणास्तव पहिले एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला तो 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाचं आणि स्वतःचा अकाउंट ओपन केलं जाते. खातं ओपन केलं जातं. त्याला बॉल द्यायचा आहे. नवीन बॉल द्यायचा आहे. पुरवायचा आहे. चला पंच तो बॉल चेक केला जाणार नाही. पहिल्याच बॉलवरती अकाउंट ओपन केले, खातं ओपन केले ते 4 धावेने. यावेळेस बघा आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पहिल्यांदा भावेश यांनी चेंडू हाताळलाय. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटकानंतर कमबॅक करण्याचं काम यावेळेस केलं तर भावेश यांनी केलंय. एक अप्रतिम चेंडू पाहिला आपण भावेश यांच्याकडून. तिसरा बॉल या षटकातील पॉवरप्ले षटक चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. बघा फिंगर होल्ड केली जाते. एक डावखुऱ्याचा गोलंदाज आहे, एक फिरकीपट्टू गोलंदाज आहे आणि चांगल्या टप्प्यावरती यावेळेस पहिल्यांदा चेंडू पळताना पाहिलाय. बघा रिप्ले मध्ये पाहिलं तर मिडल स्टंप वरून चेंडू हाताळला होता आणि त्यातून थोडस तो फिरला आणि पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू गेला आणि त्याच कारणासोबत बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. 3 चेंडूचा पहिले तर खेळ संपन्न झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेश यांचा. यावेळेस यू मिस आय डेफिनेटली फर्निचर होते डिसमिस. फलंदाज बाद मिस्टर बाळकृष्ण किरकिरा बॅक टू डग आउट गॉन. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मिस्टर मनेश वाघ त्यांना पाहतोय. बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. पहिल्या या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती पहिल्यांदा चौकार आला होता. स्टॅमिंग झाला होता. फाईन लेगच्या दिशेने चौकार आला. त्यानंतर पहिल्यांदा कमबॅक केलाय. गोलंदाज भावेश गोरकरने चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 4 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 4 एका कडीच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पॉवर प्ले षटकातील. यावेळेस बैठक घुटना टेक और सिक्सर चेंडू गेला सर आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतो हा
ब्लिक ब्लू षटकार. थँक्यू डीजे. बघा मनीष यांनी आल्या आल्या स्वागत केलंय भावेश यांचा षटकारांनी. यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला तो बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. चेंडू येतो निर्धाव षटक संपतो पहिलं आणि पहिल्या षटकाचा समाप्त धावसंख्या जाऊन पोहोचते ती फक्त आणि फक्त 10 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. व या षटकाचा पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडू वरती चौकार आला. त्यानंतर 4 चेंडू पाहिले 3 चेंडू पाहिले तर अप्रतिम हाताळ होते. त्यानंतर 5व्या चेंडूवरती एक मोठा फटका आला आणि त्यानंतर पाहिलं तर शेवटचा चेंडू होता तो निर्धाव आलाय. म्हणजे पहिल्या षटकामध्ये चांगले गोलंदाजी करण्याचं काम यावेळेस पर्यंत भावेश यांनी केलाय. 2 मोठे फटके थोडं जरूर आले परंतु रोखलाय या षटकामध्ये. दुसरं षटक हातासाठी गोलंदाज धीरज दळवे यांना पाहतोय आपण बॉल ट्रॅक वरती. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन धीरज. पॉवरप्ले षटक आपण संपलंय. या पॉवरप्ले षटकानंतर फील्ड डिस्ट्रिब्युशन पाहिलं तर थोडंसं खोललं गेलं गेलंय आणि 30 सर्कलच्या बाहेर पाहतो पण शतषक तैनात असतील. एक शतषक पाहतो आपण ऑन साइडला फाईल एक रिझन मध्ये पाहतोय पण मिड विकेट रिझन मध्ये एक शतरक्षक आहे. काउ कॉर्नर मध्ये आपण शतरक्षक पाहतोय. एक लॉंग ऑफ मध्ये शतरक्षक आहे. डीप कव्हर मध्ये एक शतरक्षक पाहतोय आपण. पहिला चेंडू पहिला तर धीरज यांचा चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहतोय गोलंदाज धीरज दळवे यांना. पुढचा बॉल धीरज यांचा सामना करतील नितेश. एक उंच खुरा फलंदाज पाहतोय पण बॅटिंग मार्क वरती. यावेळेस सोडून दिलाय. ऑप्स्टिकच्या बाहेर चेंडू पिच केला होता. पंच आपल्या बाजूला वळतील. पंचांचे हात दोन्ही समांतर आणि एक धाव येते अवांतर. या अवांतरच्या मध्ये धावफलक होतोय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. पहिला चेंडू चांगला हाताळला त्यानंतर थोडस पहिलं तर दिशामध्ये भटकला होता गोलंदाज धीरज. पुन्हा एकदा धीरज बॉलिंग ट्रॅक वर सज्ज असतील. नितेशसाठी पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय. 95 आलाय. बघा विकेटच्या बाहेर हा चेंडू हाताळला होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पंचाने दंडित घोषित केलाय. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्रीट. फ्रीटचा चेंडू असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल नितेश यांच्याकडे. फ्रीटच्या बॉलवरती मोठा फटका खेळणं गरजेचं असेल कारण धावा फक्त पाहिल्या तर 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. पुढचा बॉल. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. बॉलला सरळ पाठवला गॅप मध्ये एका टप्प्याने जातोय. बॉल लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. बघा चौकार आलाय. फ्रीडच्या बॉलवर चौकार आलाय. मोठा फटका आलाय. या 4 धावाने धावफलक पुढे सरकले. जाऊन पोहोचते 16 याकडे. 16 रन्स ऑन बोर्ड. या षटकामध्ये थोडस महागड असं कामगिरी करताना पाहतोय धीरज यांना. पुढचा बॉल नितेशसाठी. यावेळेस पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालच्या टोल लागला. चेंडू जातो थर्ड रिझन मध्ये. शतरक्षक होता तिकडे तैनात परंतु बघा थोडीशी फेकी उशिरा झाली. त्याच कारणास्तव पाहिलं एक सिंगल धाव घेण्यात यश मिळते. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 70 रन्स ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉलच्या खेळामध्ये पाहिलं तर स्ट्राईक वर त्याचा फायदा पण मनीष यांना ज्याच्या बॅट बरोबर एक षटकार आला होता तोच फलंदाज बॅटिंग मार्क वरती सज्ज असेल. यावेळेस पुन्हा एकदा लॉस ऑफ करण्याचा प्रयत्न केला होता. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाहीये. चेंडू होते निर्धाव. कमबॅक केलाय.
चौकारानंतर पाहिले तर कमबॅक केलंय गोलंदाज धीरज यांनी. स्वतःला सिद्ध करण्याचं काम यावेळेस पाहिलं तर धीरज यांनी केलंय. अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिलंय. पुढचा बॉल या षटकातील विचार केला तर 5वा चेंडू असेल. यावेळेस स्लो वन फसवलाय फलंदाजाला. मिस्टामिंग झाला आणि बघा भावेश होतो तिकडे आणि भावेशने घेतलाय झेल आणि संपला इकडे मनीषचा खेळ. मनीष स्वस्तामध्ये बाजूला पाहतोय. अजून एक विकेट पाहतोय पण तंबूच्या आशा जाताना एसडीजे. आता स्वतः कर्णधार पाहतोय आपण बॅटिंग मार्क होताना पाहतोय. अजय यांना पाहतोय. अजय हांडवा. दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय. जडेजांनी मला वाटते कमबॅक केलाय. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव दिली. त्यानंतर 2 चेंडू खराब हाताळले होते. त्यानंतर पाहिलं एक चौकार आला फ्रीडच्या बॉलवरती. पुढचा चेंडू पाहिला तर एक सिंगल धाव आली. त्यानंतर अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आला आणि त्यानंतर विकेट घेतले. म्हणजे चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल यावेळेस बॅटची लिडिंग एज आणि फलंदाज होतोय बाद. एक मोठा आदरा बसतोय. अजय हांडवा आल्या पावली परततोय डगआउटच्या आशाला. बिग विकेट डाऊन. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 वर जाऊन पोहोचलेले आहे आणि 3 महत्वाचे खेळाडू पाहिले तर डगआउटच्या आशाला पोहोचलेत. न्यू बॅटर आपण पाहतोय मिस्टर दीपेश वाघाद यांना. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय दीपेश वज्रा यांना. एक अपकमिंग टॅलेंट पाहतोय आपण. दोन्ही टीम पाहिले तर एकाच परिसरातील आहेत. दोन्ही टीमला एकमेकांचे खेळ भरपूर माहिती आहेत कारण सातत्याने एकाच गावातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ पाहतोय आपण. समोरासमोर आहेत. फिल्डिंग करणाऱ्या संघाला सुद्धा माहिती आहे की स्ट्रॉंग झोन कुठे आहे एन्जॉय ग्रुप भेलगडी संघाचा. त्याच अनुषंगाने चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केल्या यावेळेस पाहिलं तर विघ्नता स्पोर्ट्स भेलगडी संघाने. दीपेश बॉलिंग मार्क वरती. वैयक्तिक पहिले सांगे की तिसरं षटक घेऊन दीपेश सज्ज असतील. स्ट्राईकला असतील फलंदाज नितेश. लोअर फोल्डर चेंडूचा चांगला फटका ऑन साईडला पाहतो आपण. शतक आहे तिकडे भावेश. बघा थोडस फम्मल झाला त्याचा फायदा पाहिला तर जिकडे सिंगल होती तिकडे डबल मध्ये रूपांतरण केलंय. थ्रो सुद्धा थोडस खराब होता. गॅदर करता आला नाही विकेट किपरला आणि बॅकअप त्यावेळेस पाहिलं तर चांगलं होतं. फक्त 2 धावा. या 2 धावांची धावफलक पुढे सरकते जाऊन पोचते 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या.
भावेश यांनी दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर चांगलं कमबॅक केलं होतं गोलंदाज धीरज यांनी. तिसरं षटक पुन्हा एकदा यावेळेस मिस्टामिंग झालाय. शत्रक्षक आहे तिकडे तैनात बघा. पकडतोय झेल आणि संपतोय इकडे फलंदाज नितेश हांडवा यांचा खेळ. अजून एक विकेट पाहतो पण तंबूच्या आशा जाताना पाहतोय. रिप्ले मध्ये बघा आपण हाफ ट्रॅकर बॉल होता, फेल केला होता. चेंडूची जास्त उंची गाठली, लांबी कमी होती आणि चांगला झेल आपण पाहतोय. गावकरनं रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होतो इकडे. न्यू बॅटर आपण पाहतोय दिनेश हरपल यांना पाहतोय. नवीन फलंदाज बॅटिंग मार्क वरती. थोडस पाहिलं तर एन्जॉय ग्रुप बेलगडी संघ थोडसा अडचणीमध्ये आहे. धावसंख्येचा वेग कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीने चालू होता, तिकडे रोख लावण्याचं काम केलं. यावेळेस पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू पाहिला आपण. बॅटिंग बॉल संपर्क झाला नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. बघा ऑफ कटरचा मारा केला होता, थोडीशी फिंगर रोल केली होती गोलंदाज दीपेश यांनी. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळलाय. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. या षटकातील पुढचा बॉल दीपेश यांचा. यावेळेस कव्हर रिझर्व्ह मध्ये फटका सजवला. शतरक्षक होता त्याच्यापासून थोडस दूर चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. बघा चेंडू आणि शतरक्षक लागले होते शर्यत आणि त्याच्यामध्ये चांगलं आपण पाहिलं तर शतरक्षक झालाय. तिकडे थोडीशी चढण आहे, त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. या 2 धावा, या 2 धावेशी धावफलक पुढे सरकते. जाऊन 21 या आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ पाहिला तर 4 चेंडूचा खेळ पाहिला तर या षटकातील कंप्लीट झालाय. तीन धावा मला वाटतं इकडे कंप्लीट केलेत. यस दीपेश येतोय. यावेळेस पाहिलं तर भीमर आता गोलंदाज दीपेश यांनी बघा थोडासा एक्स्ट्रा पेस वाढायचा प्रयत्न केला होता, थोडस पेस मध्ये व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचाच फायदा पाहिला तर फलंदाजाला मिळतोय. 9 चेंडू आलाय, म्हणजे पुढचा बॉल असेल फ्री हिट, एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाज असेल तर दीपेश यांना. 9+4 म्हणजे या मिळतात 5 धावा. फ्रीटचा बॉल. यावेळेस बघा बॅटल बॉल संपर्क झाला नाही. पंच आमच्या बाजूला वळाला, यस पंचाशिवाय वाईट येतोय. एक अवांतर धाव. अजून सुद्धा पाहिलं तर स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्येत भर, धावसंख्येत 28. अजून सुद्धा पाहिलं तर फ्रीटचा चेंडू बाकी असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. दीपेश साठी एक मोठा फटका खेळावा लागेल. धावसंख्या थोडीशी संत गतीने चालू आहे. फुल टॉस बॉल, विस्टामिंग झालाय. चेंडू गॅप मध्ये, एक धाव झाली, दुसऱ्या धावचा प्रयत्न. बघा थोडस शतरक्षक आपण पाहतो त्याच्याकडून होतोय चुकी. चेंडू सहज जातोय, त्यांना चकून बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय हा नशिबाचा चौकार. बघा रिप्ले मध्ये बघा लोअर फोल्डर चेंडू मिस टायमिंग झाला होता. शतरक्षक होते तिकडे 3, परंतु त्यांनी थोडस पाहिलं तर घाई केली आणि त्यांच्या डोक्यावरून चेंडू सरळ गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार आलाय. या 4 धावांनी धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोचते ते 32. शेवटचा बॉल. यावेळेस उडवलाय, बॉलला सरळ पाठवलाय. 6 धावांसाठी येतोय बिग ब्लो षटकार. 6 धावा.
हॅलो. यावेळेस पाहिलं तर पहिला चेंडू भीमर हाताला गोलंदाज निशाल यांनी निशाल वजरांना पाहतो. पहिला चेंडू भीमर हाताळाय. 9+4 म्हणजे मिळतात या 5 धावा. या 5 धावण्याची धाव फलक वेगाने पुढे सरकते, जाऊन पोहोचते. 43 या आकड्यावरती. फ्लीटचा बॉल यावेळेस पाहिलं तर पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. चेंडू तो निर्धाव. एक चांगल्या धावसंख्येपर्यंत मजल मारायचा. यावेळेस पाहिलं तर एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाने कामगिरी केली आहे. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली. बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिलं तर निर्धाव होतोय. विघ्नर्थ स्पोर्ट्स बेलकडी संघाचे सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. या स्ट्राईक वरती फलंदाज असतील निशाल. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय भावेश यांना. आणि गोलंदाजी मार्क वरती असतील नितेश. पहिल्या षटक हाताळण्यासाठी पावपले षटकामध्ये 3 शतरक्षक आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर आहेत. फील्ड डिसिशन पाहिलं तर एक मिड विकेट रिझन मध्ये आपण शतरक्षक पाहतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये 2 शतरक्षक पाहतोय आपण. 30 सर्कलचा विचार केला तर काउकॉर्नर मध्ये एक शतरक्षक पाहतोय आपण. कव्हर मध्ये पाहतोय एक तिसऱ्या थर्ड स्लिप मध्ये पाहतोय पण शतरक्षक तैनात आहे. पहिला बॉल घेऊन नितेश बॉलिंग ट्रॅक वरती निशालसाठी. पहिलाच बॉल पाहिला तर तेच तर होता. बॅट अँड बॉल संपर्क पहिलाच चेंडू ते पाहिलं तर झाला नाहीये. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. एक उंच खरा गोलंदाज पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅक वर. बघा रिप्ले मध्ये थोडीशी जागा पण खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. दोन्ही संघ एकाच परिस्थितीत आहेत. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटचा वापर. चेंडूने पाहिलं तर बॅटच्या खालच्या टोला लागला. थोडस मिसटाइम झालाय. एक धाव झाली. दुसरा धावचा प्रयत्न बघा तिकडून सुद्धा मिसटाइम झालाय.
क्षेत्ररक्षक पाहतो थोडस पंबवलं होताना पाहतोय आणि त्याचा फायदा पाहिला या 3 धावा इथे घेण्यात यश मिळते फलंदाजाला. बघा तिकडे क्षेत्ररक्षक होता, जिकडे एक सिंगल धाव होती तिकडे पाहिलं तर थोडं मिसफिल्ड झाली, त्याचा फायदा पाहिला तर दुसरी धाव झाली. बॅकअप सुद्धा आला होता पण त्याच्याकडून सुद्धा मिसफिल्ड झाली आणि पाहिलं तर त्याचा परिणाम पाहिला या 3 धावा. या 3 धावांनी स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते 3 या आकड्यावरती. स्ट्राईक नवीन फलंदाज आपण पाहतोय भावेश यांना, एक डावखुरा फलंदाज बॅटिंग मार्क वरती सज्ज असेल. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल यावेळेस फटका चांगला ऑन साईडला गॅप मध्ये, परंतु बघा बॅट्समनला फटका चांगला खेळला होता परंतु तिकडे थोडासा अडथळा निर्माण झाला. त्याच कारणास्तव पाहिलं तर चेंडू हा जागेत थांबला आणि एक 2 धावा घेण्यात यश मिळते. या 2 धावांशी धावफलक 5 या आकडे जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला या षटकातील. पॉपले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल यावेळेस विघ्नर स्पोर्ट्स बेलकडे संघाकडून. यावेळेस पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, लाऊड अपील केली जाते परंतु पंचाने ती अपील पाहिली तर फेटाळली आहे. निर्धाव चेंडू आलाय, पंचावरती थोडस पाहिलं तर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता एन्जॉय ग्रुप बेलकडी संघाने, परंतु ती अपील पंचाने फेटाळली आहे. निर्धाव चेंडू, या निर्धाव चेंडूनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 5 याकडे जाऊन पोहोचले. चेंडूचा विचार करायचा 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस फटका चांगला, चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. अजून एक चौकार, 4 धावा. थँक्यू विजय. या 4 धावा, या 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन बोर्ड. चौकारची गरज होती, मोठ्या फटक्याची गरज होती आणि थोडासा आकार सुद्धा आला या धावसंख्येला. 53 धावाचा पाठलाग सुरुवात चांगली गेली यावेळेस भावेशांनी. यावेळेस फटका सजवला, मिस्टामिंग झालाय, शतशः होतो तैनात. बघा एक साधा सोप्पा झेल इकडे पाहिलं तर धरतीला दान झालाय, एक जीवनदान मिळालंय भावेश यांना. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. बघा दोघांचं कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये एन्जॉय ग्रुप बेलकडे संघाने सुद्धा 10 धावा खर्च केला होता, बनवल्या होत्या एन्जॉय ग्रुप बेलकडे संघाने आणि फक्त एक गडी त्यांचा गमावला होता. परंतु विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा बनवल्यात परंतु एकही विकेट पाहिलं तर आपण त्यांचा गेला नाहीये. थोडंसं पाहिलं तर बेनिफिट आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी संघाला आणि एक साधा सोपा झेल सुटला होता. भावेश यांचा एक आक्रमक फलंदाज आहे, मोठे मोठे फटक्यासाठी जाणला होता फलंदाज, त्याला आपण एक पाहिलं तर जीवनदान मिळालंय. अजय येतो गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस बघा फटका चांगला ऑन साईडला चेंडू जातोय सरळ डी फाईन बाहेर. 4 धावांसाठी येतोय पहिलाच बॉल वरती चौकार, 4 धावा.
बघा या 4 धावेने धावफलक 14 वर जाऊन पोहोचते. चांगली फलंदाजी करतोय आपण पाहतोय मिस्टर भावेश घोरकर एक डावखुरा फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू. त्याला पाहिलं तर मागच्या षटकामध्ये एक झेल सुटला होता, त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न यावेळेस भावेश यांनी केलाय. अजय यांचा पुढचा बॉल पुन्हा एकदा भावेशसाठी. यावेळेस आपटे घेणारा चेंडू होता. पंचांचा इशारा वाईटचा आलाय. यस, एक अवांतर धाव. वन बाउन्सर सुद्धा इशारा दिलाय पंचांनी. बघ बाउन्सरचा वापर केला होता, परंतु जास्त उसळ होती. त्याच कारणास्तव पहिले तर पंचांनी दंडित घोषित केले. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 कडे. 15 रन्स ऑन बोर्ड. दुसरा बॉल. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला होता. चेंडू पाहिलं तर स्क्वेलिक रिजन मध्ये शतर्षक आहे. एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न बघा डेंजर एंडला. बघा फेकी चांगली झाली नव्हती. बघा इकडे ओव्हरथ्रोचा मला वाटते चौकार आहेत. यस यस, हा धावा. थँक्यू डीजे. बघा आता बॅटिंग करणाऱ्या संघाला आपण पाहतो तर फिल्डिंग करणाऱ्या संघाची थोडीशी साथ मिळते. थोडस नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळाला. त्याच्यापासून चांगलं झालं होतं. थोडंसं खराब केला. त्याचाच फायदा पाहिला तर हिट करण्याचा प्रयत्न केला होता स्टंप वरती, आणि त्याचाच फायदा पाहिला तर फिल्डिंग बॅटिंग करणाऱ्या संघाला झालाय. सरळ चौका आलाय ओव्हरथ्रोचा. म्हणजे मिळतात 6 धावा. या 6 धावांची धावफलक पुढे सरकते. 21 वर जाऊन पोहोचते. अजय थोडासा महागड षटक हाताळताना पाहतो. यावेळेस पुन्हा एकदा आपटी घेणारा चेंडू होता. पंचाने दंडित घोषित केलाय. दुसरा बाउन्सर आहे हा. नो बॉलचा इशारा पंचांचा. बघा जेव्हा पहिला चेंडू हाताळला होता तेव्हा बाउन्सर वन बाउन्स सुद्धा दिला होता पंचांनी, आणि हा दुसरा बाउन्सर होता. त्याच कारणास्तव पंचांनी सांगितलं हा नो बॉल असेल. उडा डोळे पहा नीट, आणि पुढचा बॉल असेल फ्रीट. एक मुक्त फटका खेळण्याची संधी असेल फलंदाज भावेश यांना. फ्रीटचा बॉल अजय यांचा. यावेळेस बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जाऊ. चेंडू जातो नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर का. यस, चेंडू जातो सर नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाईचा येतो या चौकार, लेग बाईचा. बघा रिप्ले मध्ये पहा आपण पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला तर बॅटन बॉल संपर्क झाला नाही, परंतु त्याच्या पायाला चेंडू हाताला थोडीशी दिशा बदलली. चेंडूने सरळ गेला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेग बायचा चौकार आलाय. पुढचा बॉल. यावेळेस लेगशिक्सच्या बाहेर चेंडू हाताळला पंचांचा. आता वाईटचा इशारा येतोय. अजून एक पाहिलं तर अवांतर चेंडू हाताळणार पाहतोय गोलंदाज अजय यांना. धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 27 ऑन बोर्ड. 3 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत पाहिला तर संपन्न झालाय, आणि धावा यावेळेस पाहिलं तर खोरं येताना पाहतोय. अर्धा पल्ला यावेळेस पाहिलं तर पार झालाय. 15 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडे संघाला. अजय यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा पंच आमच्या बाजूला वळतील. यस, व्हायच्या पंचांचा एक अवांतर धाव. अजून एक स्कोअर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 28. 15 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. पूर्णपणे या षटकामध्ये पाहिलं तर कमबॅक करून दिलाय. यावेळेस पाहिलं तर 7 चेंडू हाताळल्यात गोलंदाजाने, आणि चेंडूचा विचार केला फक्त आणि फक्त 3 चेंडू
या षटकामध्ये झाले आहेत. म्हणजे शेवटचे 3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी असेल या षटकातील. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस मिस्टारिंग झालाय, चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा तो शतशक चेंडू खाली येतोय, त्याच्याकडून पुन्हा एकदा होतोय चुकी. बघा, चुकीला माफी नाही. साधा सोप्पा झेल, धरतीला होतोय दान आणि अजून एक जीवन दान मिळते फलंदाज भावेश गोरकना यांना. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद मिळाला यावेळेस फलंदाजाला. 2 साधे सोपे झेल सोडले आणि पाहिलं तर जीवनदान मिळालंय. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. 13 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. सॉरी, 14 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. पंच आमच्या बाजूला वळतील. पंचांच्या इशारा वाईटचा येतोय. अजून एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 31. मला वाटते या षटकामध्ये जवळजवळ 9 चेंडू हाताळल्यात गोलंदाजाने. आणि षटकातील चेंडू पाहिलं तर 4 चेंडू झाल्यात. म्हणजे 5 चेंडू अवांतर हाताळल्यात गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा फटका. फाईन लेग रिझनच्या डोक्यावरून एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. अजून एक चौकार. 4 धावा. थँक्यू विजय. पण या षटकामध्ये पाहिलं तर पूर्णपणे समीकरण बदललाय. पूर्णपणे या मॅच मध्ये पकड बसवताना पाहिलं आपण विघ्नता स्पोर्ट्स बेडकडे संघाला. खूप 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 महागडे षटक पाहतोय. पण या षटकामध्ये जवळजवळ ना 25 धावा खर्च केलाय गोलंदाज अजय याने. शेवटचा बॉल. यावेळेस आडवा बॅटचा वापर केला जातो. बघा, पुन्हा एकदा चेंडू जातो नॉनस्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा बाईचा चौकार. 4 धावा. तर समीकरण 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज आपण पाहतोय षटक हातासाठी दीपेश यांना पाहतोय. दीपेश वाघा त्यांना पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. आता दीपेश यांना चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक वर असेल निशाल. निशाल वज्रांना पाहतोय पण स्ट्राईक वरती. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे. ऑन साईडला चेंडू जातोय एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतो अजून एक चौकार निशालांच्या बॅट मधून. थँक्यू विजय. बघा, पॉवरफुल स्ट्रोक होता. चला चेंडू पुरवायचा आहे. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी.
पूर्णपणे ना यावेळेस मॅच मध्ये पकड बसवलाय विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी संघाने. यावेळेस पुढे सर जाऊन जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पण तर बॅटमध्ये चेंडू आला नाही. खालच्या टोला लागला, चेंडू सरळ जातोय एका धावेसाठी एक सिंगल धाव. त्या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकते. 44 या आकड्यावरतून पोहोचते. 44 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 9 धाव्यांची आवश्यकता आहे. दुसऱ्या षटकाचा विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये ज्या 29 धावा खर्च केल्या त्याच वेळेस पाहिलं तर थोडस बॅकफुट वरती जाऊन पोहोचलाय एन्जॉय ग्रुप बेलकडी संघ. पुढचा बॉल फुल टॉस बॉल, फुल टॉल वसूल केलाय. चेंडू सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. येतोय बिग ब्लव षटकार. थँक्यू डीजे. आई गावदेवी बरफवाडा संघाच्या कर्णधार इथे येऊन थांबायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. हाफ प्रकार बोलता बघा. ऑन साइडला फटका सजवलाय. शतर्षक आहे तिकडे तैनात. एक धाव झाले, दुसऱ्या धावचा प्रयत्न इथे कम्प्लीट होतोय. आता जिंकण्यासाठी आता पाहिजे फक्त आणि फक्त एक धाव. स्कोर इज लेवल. धावसंख्या समान झालेली आहे. पूर्णपणे यावेळेस पाहिलं तर पकड बसवलाय. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या खालच्या टोला लागला आणि सिंगल धाव इथे होते कम्प्लीट. सामना जिंकलाय तो विघ्नता स्पोर्ट्स बेलकडी संघाने आणि या स्पर्धेतून बाहेर पडलाय एन्जॉय ग्रुप बेलकडी संघ. हडलक हडलक हडलक. एन्जॉय ग्रुप बेलकडी संघ. आणि या मॅचचा मानकरी एकच असेल, तो असेल मिस्टर भावेश. भावेश घोरकाणा मॅन ऑफ द